विधान परिषदेचे सन्माननीय आमदार ॲडव्होकेट किरण सरनाईक हे गेल्या अनेक वर्ष सोबतच काम करत होते, परंतु आता त्यांनी अधिकृतपणे शिवसेनेचं सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना बाळासाहेबांच्या विचारांची या राज्यामध्ये काम करते आहे आणि त्यांनी शिवसेनेवर विश्वास ठेवून आणि शिवसेनेचं काम पाहून या ठिकाणी शिवसेना सहयोगी सदस्य म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला। अमरावती मतदारसंघातून त्यांचं लेटर कुठे अमरावती विधान परिषदमधून शिक्षक मतदारसंघातून ते निवडून आलेत आणि त्यांनी शिवसेनेचं काम आणि शिवसेना दिलेला शब्द पाळते आणि या राज्यामध्ये ज्या पद्धतीने महायुतीचं सरकार काम करत आहे, या राज्याचा विकास ज्या वेगाने होतोय आणि शिक्षकांचे देखील प्रश्न या ठिकाणी सोडवण्यासाठी त्यांनी अनेक आंदोलनामध्ये देखील सहभाग घेतला, सरकारबरोबर चर्चेमध्ये देखील सहभाग घेतला आणि शिक्षकांच्या प्रश्नावर विधान परिषदेमध्ये देखील सभागृहामध्ये त्यांनी अनेक वेळा आवाज उठवला आणि म्हणून शिक्षकांना न्याय मिळाला पाहिजे, त्यांच्या न्याय्य मागण्या मान्य झाल्या पाहिजेत, यासाठी सरकारसोबत काम ते गेले अनेक वर्ष स्वतः माझ्यासोबत करतातच आहे। परंतु आज त्यांनी अधिकृतपणे या ठिकाणी शिवसेनेचं सहयोगी सदस्य पद घेतलेलं आहे। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो आणि त्यांना एवढंच सांगतो की महायुतीचं सरकार शिक्षकांच्या आतापर्यंतच्या ज्या अनेक मागण्या होत्या त्यापैकी अनेक मागण्या सरकारने मान्य केल्या, काही प्रश्न आणखी जे काही बाकी आहेत ते देखील महायुती सरकार जे आहे सोडवेल अशा प्रकारची भूमिका सरकारची आहे। मी देखील 2.5 वर्ष मुख्यमंत्री होतो, त्याही काळामध्ये अनेक प्रश्न आपण मार्गी लावले। आता देवेंद्र फडणवीस जी मुख्यमंत्री आहेत, आम्ही टीम म्हणून काम करतो आहे आणि शेवटी सर्वसामान्य माणूस आपल्या या राज्याचा शेतकरी असेल, कष्टकरी असेल, शिक्षक असेल, लाडक्या बहिणी असतील, त्याचबरोबर या राज्यातला प्रत्येक घटक असेल त्याला न्याय देण्याचं काम महायुती सरकार करते आहे आणि म्हणूनच महायुती सरकारचं काम पाहून प्रभावित होऊन आताच गेल्याच आठवड्यामध्ये 6 खासदार आपल्या महायुतीत शिवसेनेमध्ये सामील झालेत, दाखल झालेले आहेत। कालच आज आपले सचिन अहिर हे देखील शिवसेनेमध्ये सामील झाले आणि आता आपल्याकडे एक प्रताप सरनाईक आहे, आता दुसरे एक सरनाईक शिवसेनेचे सहयोगी सदस्य झालेले आहेत। मी त्यांचं मनापासून स्वागत करतो आणि आपल्या मतदारसंघामधल्या शिक्षकांना, नागरिकांना, जनतेला न्याय देण्याचं काम या ठिकाणी आमच्याकडून होईल असा विश्वास आपल्याला देऊ इच्छितो। पुन्हा एकदा ॲडव्होकेट किरण सरनाईक यांचं मनापासून स्वागत करतो, मनापासून त्यांना शुभेच्छा देतो। 3 टप्पावाढ दिली आम्हाला, 3 वेळा टप्पावाढ दिली आपण, बरोबर ना? आणि त्यामुळे शिक्षकांचे प्रश्न जे आहेत, शेवटी शिक्षक हा विद्यार्थी घडवतो, या राज्याचं देशाचं भवितव्य घडवणारा शिक्षक आहे। आई वडील जन्म देतात पण त्याच्यावर संस्कार आणि त्याला आकार देण्याचं काम, त्याला घडवण्याचं काम शिक्षक करत असतो। म्हणून शिक्षकांचं स्थान हे आई वडिलांच्या नंतर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये मोठं असतं आणि म्हणूनच त्या शिक्षकांचे आमदार म्हणून सरनाईक गड सर करतीलच। परभणीचे ते आमदार आहेत तुमच्या बरोबर, ते आहेतच तुमच्या बरोबर, अख्खी शिवसेना आहे, काय काळजी करू नका, महायुती आहे, चिंता करू नका। हा, मी त्यांना विनंती करतो आपण आपल्या भावना व्यक्त करा। राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री शिवसेनेचे आदरणीय
एकनाथजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये मी अमरावती विभागाचा शिक्षक प्रतिनिधी आमदार म्हणून आज जाहीररित्या या ठिकाणी सहयोगी सदस्य म्हणून त्यांना पत्र दिलेलं आहे. या मीटिंगमध्ये सन्मान्य अमरावतीचे अनेक शिक्षक, त्या मतदारसंघातले शिक्षक हजर आहेत. परभणीवरून जे आत्ता स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये निवडून आले ते सन्मान्य आमदार सईद खान साहेब आहेत, सायना NC आहेत आणि अनेक कार्यकर्ते या ठिकाणी हजर आहेत. राज्याचं हे महायुतीचं सरकार आहे. राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रभाऊ फडणवीस असतील, आदरणीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील, आदरणीय सुनेत्राताई पवार असतील, यांच्या नेतृत्वात हे महायुतीचं सरकार महाराष्ट्राला वेगाने प्रगती पथावर नेत आहेत. आणि म्हणून या ठिकाणी मी पाहतो की जेव्हा मी निवडून आलो त्या निवडून आल्याच्या नंतर शिक्षकांचे अनेक प्रश्न समजून घेण्याचं काम आदरणीय एकनाथजी शिंदे साहेब यांनी त्या काळात केलं. त्या जुन्या पेन्शनचा मुद्दा असो, त्या ठिकाणी टप्पावाढीचा मुद्दा असो, आणि शिक्षण क्षेत्र हे अनेक समस्याग्रस्त क्षेत्र आहे. परंतु त्या समस्या सोडवण्यासाठी हे आता महायुतीचं सरकार जे आहे देवाभाऊच्या नेतृत्वातलं, हे एक स्थिर सरकार या महाराष्ट्राला लाभलेलं आहे. आणि या स्थिर सरकारमध्ये एक धडाडीचं नेतृत्व उपमुख्यमंत्री